नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. धुळ्यात सद्गुरू कबीर नवोदय यात्रेनिमित्त भव्य शोभायात्रेसह सत्संग सभेचे करण्यात आले आयोजन. धुळे शहरात सद्गुरू कबीर धर्मदास वंशावली मिशनचे सद्गुरू कबीर यांच्या नवोदय यात्रेचे दिनांक 22 एप्रिल रोजी आगमन झालं. या निमित्त श्री हुजूर उदित मुनी नाम साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत धुळे शहरातून सगळे भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत कबीर पंथी भाविक मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते. यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलं. दरम्यान विविध मंडळे, सामाजिक संघटना आणि मान्यवरांतर्फे पाण्याचे वाटप, ताक वाटप भाविकांना करण्यात आले. शोभायात्रेत आदिवासी समाज बांधवांनी पारंपरिक नृत्य सादर करून लक्ष वेधून घेतले, तर कलशधारी महिला देखील या शोभायात्रेचा प्रमुख आकर्षक ठरल्या. शोभायात्रेत सजविलेल्या ट्रॅक्टरवर उदित मुनी नामसाहेब आसनस्थ झालेले होते. तिथूनच ते भाविकांना आशीर्वाद देत होते. या शोभायात्रेत पुरुष आणि महिलांनी साहेब बंदगीच्या घोषणा देत मनमुराद नृत्यांचा आनंद घेतला. चाळीसगाव रोड परिसरातील सद्गुरू कबीर साहेब मंदिर येथे शोभायात्रेचा समारोप झाला. यानंतर महाप्रसादाचा वाटप करण्यात आले. दुपारच्या सत्रात कबीर पंथाचे 15वे पंथाचार्य पंत श्री हुजूर प्रकाश मुनी नाम साहेबांच्या कृपेने सद्गुरू कबीर धर्मदास वंशावली मिशन सद्गुरू कबीर साहेब नवोदय धुळे महाराष्ट्र नवोदित 16वे पंथाचार्य पंत श्री हुजूर उदित मुनी नाम साहेब यांचे दर्शन व भेट बंदगीच्या सेवेचा कबीर पंथाने लाभ घेतला. माझं नाव नरेंद्र धापके, महाराष्ट्र नागपूर इथून आम्ही KD मिशन राज्य प्रतिनिधीच्या रूपामध्ये इथे आम्ही आलेलो आहोत. इथे सद्गुरू कबीर साहेब नवोदय यात्राचा कार्यक्रम आज सुरू झालेला आहे. 22 तारखेला आज सकाळी निशाण पूजा झाल्यानंतर नवोदय यात्रा धुळे शहरामधून सर्वांच्या माध्यमातून पूर्ण शहरामध्ये मिरवणूक निघाली. त्या रॅलीमध्ये कमी हजारो लोक रॅलीमध्ये उपस्थित होते. ही रॅली सद्गुरू कबीर साहेब जो चौक आहे त्या चौकामध्ये येऊन रॅलीचं विसर्जन झालं. त्यानंतर इथे सभा आयोजित करण्यात आलेली होती. त्या सभेमध्ये परमपूजनीय नवोदित वंशाचार्य 16वे वंशगुरू पंश्री हजूर उदित मुनीनाम साहेब यांनी जीवदया आणि आत्मपूजा याविषयी सद्गुरू कबीर साहेबांचे जे विचार आहे ते आपल्या सगळ्यांच्या समोर प्रस्तुत केले. या जगामध्ये अहिंसा ही शिकवण सद्गुरू कबीर साहेबांची आहे. जीवदया आणि आत्मपूजा हे जे घोषवाक्य आहे, अर्धी साखी आहे, हे सद्गुरू कबीर साहेबांचे साखी भजन दोहे ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणेच ही एक साखी आहे. जीव दया और आत्मपूजा सद्गुरू भक्ती और नहीं दूजा. जीव दया आणि आत्मपूजा ही सगळ्यात मोठी भक्ती आहे. जीव दया प्रत्येक मानवामध्ये असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतरच भक्तीची तिथूनच सुरुवात होते. आपण जर दुसऱ्या जीवावर प्रेम करू, तेच प्रेम आपण सगळ्या मानवावर जसं करतो, आपल्या परिवारावर करतो, तसंच प्राणी मात्रावर आपलं प्रेम झालं पाहिजे.